साहित्य संमेलनात साहित्याचं दाखवत नाही, वाद दाखवतात आणि दाखवले तर 1.5 कोटीचे. मी गेली 4 वर्ष खिंगरला प्रयोग करतोय संमेलन घेण्याचा आणि ते अखिल महाराष्ट्र पातळीचं असतं. एवढं कशाला, यावर्षी तर 5-6 राज्यातले लोक आले होते. लोक किती होते माहितीये का? फक्त 100, 125, पण अखिल राज्य पातळीचं होतं ते. सगळ्या माध्यमावाले मित्र आहेत. अजून एकही टीव्ही कॅमेरा कधीच आला नाही खिंगरला काय चालतं बघायला. का बरं? आम्ही लोक या समाजातले नाही आहोत, या समाजासाठी धडपडणारे लोक नाही आहोत. आमचा काही प्रयोग चालू आहे, कधी एकदा बघाल. एक अप्रतिम प्रयोग झाला, 2 महिने चालला होता पुण्यात. एक रविवार एक चित्रकार, नवीनच पोरं, नवीनच आयडिया. 100 पोरं बसवायची, दर रविवारी एक चित्रकार, चित्रकलेबद्दलची जागृती व्हावी म्हणून. चित्रकार नाही होणार पोरं, पण चित्रकडं पाहायचं अक्कल तर येईल. चित्राकडं पाहायचं असतं. नाही तर आपण सगळे चित्रकला शिकलोय. किती चित्रकार आहेत तुमच्यात आता इथं? परीक्षा दिल्यात नाही का आपण 4थी-5वीला? ते मास्तर नावाचं एक भंपक असतं काही, तो रेगोट्या मारून दाखवतो, चलतंय सगळीच चित्र. सगळे चित्रकला शिकलोय आपण. येते का चित्रकला? वेळ नाही वाया गेला आयुष्याचा. ते पिरियड जे केले आपण चित्रकलेचे, ते चित्रकलेबद्दल जागृती नाही. शिकणार मात्र सगळे. मग आम्ही ठरवलं 100 पोरं बसू, दर रविवारी एक चित्रकार आणू गाजलेला, त्याला बसू. 4 तास त्यानं बोलायचं, गप्पा. पोरं एवढी 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 पोरं, त्यांना चित्र काढून दाखवायची, मध्येच वाटलं तर नाचून दाखवायचं, काय वाटेल ते चित्रकलेबद्दल वाटेल ते. 7 रविवार केलं. 8व्या रविवारी त्या 100 पोरांची स्पर्धा घेतली, बारीकशी स्पर्धा, म्हणजे मारामारी नव्हे. काय येतं रे तुम्हाला बघू म्हणून घेतली. काल झालं ते. 8 रविवार झाले, सगळ्या महाराष्ट्रभर SMS गेलेत, सगळ्यांना कळवलंय. एक माध्यम आलेलं नाही की हा काय प्रयोग चाललाय. चित्रकार महत्वाचे नसतात या समाजात? आणि असं राज्यभर कितीतरी चालू असेल ना. तुमच्या पत्रकारांमध्ये काही पॉझिटिव्ह काम करणारे लोक असतील, त्यांनी काही उद्योग केलेले असतील चांगले. कितीतरी अब्जावधी गोष्टी पॉझिटिव्ह घडत असतात. त्यातल्या थोड्या तरी एक 18 मिनिटातलं 1 मिनिट जरी काढलं तरी माझ्या माहितीनुसार दिवसभरात बऱ्याच वेळा ते दिसेल. दिवसाला एक बातमी पॉझिटिव्ह, माणसं आधाराला लागतील काही होतं म्हणून.